23 मार्च. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 121 ते 150. स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा, हे असो भूतग्रामा प्रकृतीचे मूळ. म्हणून भूते हन सृजावी, का सृजिली प्रतिपाळावी. ये करणी न येती आगवी, आमुची अंगा. जळी चंद्रिकेची पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाही वाढविली. तेवी माते पावनी ठेली दुरी कर्मे. नच माता निकर्मानी निबंधंती धनंजय. उदासीन वसाधीन मसक्तम केशु कर्मसु. अंगे सुटलिया सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवाचा घाटू. तेवी सकळ कर्मा मीची शेवटू, ती काय बांधती माते. ध्रुमरजाची पिंजरी, वाजतिया वायू ते जरी होकारी. का सुरे बिंबा माझारी, अंधारे शिरे. हे असो पर्वताचे हृदयीचे, जेवी पर्दन्य धारास्तव न खोचे. तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. एरवी ये प्रकृती वेकारी, एक उमेची अवसे अवधारी. परी उदासीनचिया परी करीना करवी. जैसा दीपू ठेवले की परिबरी, कवना ते नेमी ना निवारी. आणि कवन कवने व्यापारी, राहटे ते विनेने. तो जैसा का साक्षी भूतो, ग्रह व्यापारी प्रवृत्ती हेतू. तैसा भूतकर्मी अनासक्तु मी भूमी असे. हा एकची अभिप्रावो पुढत पुढती, काय सांगो बहुता उत्पत्ती. जेत एक हेळा सुभद्रापती, ए तुले जानपा. मय्याध्यक्षण प्रकृती सूयते सचराचरम. हे तू नानेन कौंतेय जगद्वीप परिवर्तते. जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता. तैसा जगत प्रभवी पंडुसूता, हे तुम्ही जाणे. काजे मिया अधिष्ठलिया प्रकृती, होती चराचराच्या संभूती. म्हणून मी हेतु हे उपपत्ती घडेया. आता येणे उजिवडे निरुते, न्याहाळी पा ऐश्वर्योगा ते. जे माझ्या ठाई भूते परिभूती मिनसे. अथवा भूतेना माझ्या ठाई, आणि भूता माझी मी नाही. या खुना तू काही चुको नको. हे सर्वस्व आमुचे गुड, परिदाविले तुझ उघड. आता इंद्रिया देऊन कवाड हृदयी भोगी. हा दंशु जव नये हाता, तव माझे साचो कार्यपण पार्था. न संपडेगा सर्वता जे वितृ शिकनो. एरवी अनुमानाचे नि पैसे, आवडे किरकळले ऐसे. परी मृगजळाचे नि उलांशे, काय भूमिती मे. ते जाळ जळी पांगिले, तेत चंद्रबिंब दिसे आत उडले. परी थडी काढून झाडिले, तेव्हा बिंबके सांगे. तैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झक विजती प्रतितीचे डोळे. मग साचोकारे बोधा वेळे, आथिना होईजे. अवजानंती मा मूढा मानुषी तनुमाश्रितम. परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. किंबना भवा बियाहा, आणि साचे चाड आथी जरी मिया. तरी तोगा उपपत्तिया जतन केजे. एरवी दिठी वेधली कवळे, जे चांदनिया ती म्हणती पिवळे. तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधा ते म्हणे कडू विख. तीवी अमानुष मानुष मानिती माते. म्हणून पुढत पुढती धनंजया, झने विसंबतिया अभिप्राया. ये या स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा. पै स्थूल दृष्टी देखिती माते, ती चिन देखणे जान निवृते. जैसे स्वप्नीचे अमृते अमरानोईजे. एरवी स्थूल दृष्टी मूढ, माते जाणती किरदृढ. परी ते जाणण्याची आणण्या आड रेगवणी ठाके. जैसा नक्षत्राची आभासा, साठी घातू घात झाला तया हंसा. माझी रत्नबुद्धीच्या आशा रेगोनिया. सांगे गंगा या बुद्धी मृगजळ, ठाकून आलियाचे कवन फळ. काय सरतुर म्हणून बाबुळ सेविल करी. हार निळयाची दुसरा, या बुद्धी हातू घातला विखारा. का रत्ने म्हणून गारा, जेवेची जेवी. अथवा निदान हे प्रगटले, म्हणून खदिरांगार खोळे भरिले. का सावली नेनता घातले कुवा सिंहे. तेवी मी म्हणून प्रपंची, जिही बुडी दिदली कृतनिश्चयाची. तीही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरली. स्थावर जंगम स्थूल सूक्ष्म या सर्व भूत समुदायाला प्रकृतीच मुख्य कारण आहे. म्हणून प्राणी उत्पन्न करावेत किंवा त्याचे प्रतिपालन करावे, या सर्व खटपटींचा माझ्याशी संबंध येत नाही, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. पाण्यामध्ये चंद्रप्रकाशच पसरल्यासारखा दिसतो, पण त्या वेलाची वाढ चंद्राने केलेली नाही. त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती व लय ही कर्मे माझ्यापासून दूर राहिलेली आहेत.
आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा बांध थोपवू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बंधन करू शकतील? जोराने वाहणाऱ्या वाऱ्याला जर धुराचा लोट थांबील किंवा सूर्यबिंबात जर अंधार शोभेल, हे राहू दे. जशी पर्वताच्या पोटातील पदार्थांना पर्जन्यवृष्टीची बाधा होत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीची सर्व कर्मे मला बांधू शकत नाही. एरवी या जगामध्ये मीच एक आहे, लक्षात ठेव. परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतः काहीच करीत नाही किंवा दुसऱ्याकडून करवितही नाही. घरात ठेवलेला दिवा अमुक कर अथवा करू नको हे असे कोणाला सांगत नाही आणि कोणता व्यवहार करतो हेही जाणत नाही. तो घरातील व्यवहाराला कारणीभूत असूनही जसा तटस्थ आहे, त्याप्रमाणे भूतकर्मामध्ये मी असून त्या कर्माविषयी उदासीन आहे. ही एकत्र गोष्ट पुन्हा पुन्हा मी युक्तिप्रयुक्तीने किती वेळा सांगू? तर हे अर्जुना, एकदा तू आता एवढे लक्षात ठेव. लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी निमित्त मात्र आहे असे समज. कारण की मी प्रकृतीचा अंगी केला म्हणजे तिच्यापासून चराचराची उत्पत्ती होते, म्हणून मी जगाच्या उत्पत्तीला कारणीभूत आहे असे युक्तीने कळते. अशा या विचारांच्या प्रकाशाने तू माझ्या ऐश्वर्याला चांगले न्याहाळून पहा. माझ्यामध्ये सर्व प्राणी आहेत, पण मी प्राण्यामध्ये नाही, अथवा भूते माझ्या आश्रयावर नाहीत व मीही त्यांच्या आश्रयावर नाही. हे वर्म तू कधीही विसरू नकोस. ही आमची सर्वस्व लपवून ठेवली गोष्ट आहे, पण तुला उघड करून सांगितली. आता इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून तू या गुह्य विचारांचा अंतःकरणात अनुभव घे. अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन झाले नाही, तोपर्यंत माझी खरी स्वरूपस्थिती अनुभवास येणार नाही. ज्याप्रमाणे कोंड्यात शोधले असता कण सापडत नाही, त्याप्रमाणे एरवी तर्काच्या जोरावर स्वरूपस्थिती कळली असे मनुष्याला वाटते खरे, पण मृगजळाच्या ओलाव्याने कोठे भूमी भिजली जाते काय? पाण्यात जाळे पसरल्यावर त्यात चंद्रबिंब सापडल्यासारखे दिसते, पण ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तर त्यात चंद्रबिंब असते का, सांग बरे? त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक जण स्वतःच प्रतिपादनाने अनुभवाचे डोळे उगीच झाकवण्यास लावतात, पण खऱ्या बोध परीक्षेच्या वेळी तो वाटत असलेला बोध नाहीसा होतो. फार काय सांगावे? जर तुम्हाला संसाराची भीती वाटत असेल व माझ्या प्राप्तीची खरोखर इच्छा असेल तर मी सांगितलेला विचार तुम्ही ध्यानात ठेवा. नाही तर कावीळ झाल्यावर दृष्टीने चांदणे पिवळे दिसते, त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल. अथवा तापाने तोंड दूषित झाल्यावर दूध जसे विषाप्रमाणे कडू वाटते, त्याप्रमाणे मनुष्य धर्म नसलेला मला मनुष्य असे मानतात. म्हणून अर्जुना, पुन्हा एकदा बजावून सांगतो की मी सांगितलेला विचार कदाचित तू विसरशील, तर तू विसरू नकोस. कारण स्थूल दृष्टीने मला पाहणे व्यर्थ आहे. जसे स्वप्नात अमृत प्याल्याने कोणी अमर होत नाही, तसे स्थूल दृष्टीने मला पाहणे खरोखर व्यर्थ आहे. एरवी मूर्ख लोक मला स्थूल दृष्टीने पाहतात, पण ते त्यांचे पाहणेच त्यांच्या जाण्याच्या ज्ञानाच्या आड येते. ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाहून त्यास रत्न समजून लोभी राजहंसाने त्यावर चोच मारावी व घात करून घ्यावा. अर्जुना, मला सांग, मृगजळाला गंगा समजून ती प्राप्त करून घेण्यास गेले असता फल काय? अथवा कल्पवृक्ष समजून बाभळीचा आश्रय घेतला तर उपयोग काय? सापाच्या ठिकाणी हा नीलमण्याचा 2 सरी हार आहे असे समजून हात घातला, किंवा रत्ने म्हणून गारा वेचल्या असता, किंवा द्रव्याचा ठेचा सापडला म्हणून जसे एखाद्याने खैराचे इंगळ पदरात बांधावे, अथवा प्रतिबिंब आहे न समजून दुसरा सिंह समजून सिंहाने विडीत उडी घालावी, त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असा आपल्या बुद्धीमध्ये कृतनिश्चय केला त्यांना खरा चंद्र म्हणून पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखेच आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.